नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या शाळेत थोर पुरुषांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या केल्या जातात. तसेच काही राष्ट्रीय सण सुद्धा साजरा केले जातात. आणि त्यानिमित्ताने शिक्षकवृंद तुम्हाला भाषण पाठ करून यायला सांगतात. असा एक छोटासा विषय आज तुमच्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करणार आहोत. तर आजचा भाषणाचा विषय आहे प्रजासत्ताक दिन. मान्य अध्यक्ष महोदय, माननीय मुख्याध्यापक, आदरणीय गुरुजन व विद्यार्थी मित्रांनो, 26 जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. यालाच गणराज्य दिन असेही म्हणतात. प्रजेच्या म्हणजे लोकांच्या हाती सत्ता असणे यालाच प्रजासत्ताक असं म्हणतात. इतर कोणाच्याही हाती भारताची सत्ता आता नाही, हाच याचा अर्थ. 26 जानेवारी 1950 रोजी स्वतंत्र भारताची नवी घटना लागू झाली. या दिवसाचे स्मरण म्हणून आपण हा दिवस राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करतो. भारतात लोकशाही राज्य आहे. लोक आपल्या प्रतिनिधींचा स्वतः निवड करतात. त्यांच्यातूनच सरकार तयार होते व ते भारताचा राज्यकारभार चालविते. दर 5 वर्षांनी लोक आपले प्रतिनिधी निवडून देतात. जे चांगले काम करीत नाहीत त्यांना लोक पुन्हा निवडून देत नाहीत. चांगले प्रतिनिधी निवडून देण्याची जबाबदारी लोकांवर असते. प्रतिनिधी चांगले असतील तर सरकार चांगले राहते. भारतीय गणराज्य अमर हो, असे सांगून मी माझे भाषण संपवितो. जय हिंद, जय भारत. अशा छोट्या छोट्या भाषण तुम्हाला नक्कीच पुढे सुद्धा मिळणार आहे. तुम्ही नवीन असाल तर हा मुरली स्टुडिओ चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. तर चला भेटूया पुढे एका सुंदरशा व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना, माझ्या बालमित्रांना नमस्कार, टाटा, बाय बाय.